उन्हाळ्यामध्ये ऊस पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे होत नसते. तर आपल्या ऊस पिकाची वाढ ही दुप्पट होण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? चला तर मग या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अक्षय. तुम्ही बघत आहात ॲग्रो फार्मा. शेतकरी मित्रांनो, ॲग्रो फार्मा या यूट्यूब चॅनलवरती रेग्युलरली शेती संबंधित नवनवीन माहिती या चॅनलवरती येतच असतात. त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा, जेणेकरून काय होईल, तुमच्यामुळं त्यांचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, कोणतंही पीक असो, ऊस असो, आले असो किंवा टोमॅटो वगैरे, मिरची वगैरे, याचं जर कधी आपण सुरुवातीपासून जर कधी नियोजन केलं तर नक्कीच आपल्या ऊस पिकात असो किंवा कोणतंही पीक असो तर आपल्याला 100% दुप्पट नफा हा नक्कीच मिळवून देऊ शकतात. त्यामुळं सुरुवातीपासून नियोजन केलं तर आपल्या ऊस पिकामध्ये देखील आपल्याला चांगलं उत्पादन हे नक्कीच भेटणार आहे. बरेच शेतकरी मित्रांनो आपल्याला 100+ देखील उत्पादन घेत असतात काही ठिकाणी, आणि आपण जे आहे तर काही ठिकाणी आपल्याला 50चं 60चं असं ॲव्हरेज भेटत असतं. तर नेमकी आपलं देखील उत्पादन हे 100+ गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला 100+ सारखं आपल्याला नियोजन देखील करणं गरजेचं आहे. त्यामुळेच ऊस पिकाविषयी बरेचसे आपल्याला मार्गदर्शन करतात, पण मात्र A to Z माहिती आपल्याला कोणीही देत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलवरतीच्या माध्यमातून A to Z माहिती, जी काही सुरुवातीपासून कोणत्या खतांचा वापर करायचा, भेसळ डोस कोणते वापरायचे, सुरुवातीला वॉटर सॉल्युबल कोणतं दिलं पाहिजे जेणेकरून फुटवा वाढेल, तर A to Z नियोजन आपण या चॅनलवरती देणार आहे. त्यामुळं जे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून कामाची माहिती तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचत. तर शेतकरी मित्रांनो, आजचा विषय असा आहे की उन्हाळ्यामध्येच ऊस पिकाची वाढ ही दुप्पट होण्यासाठी आपण कोणतं नियोजन केलं पाहिजे, खताचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, भर कशा पद्धतीने लावली पाहिजे, त्यासोबतच पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये ऊस पिकाला नुसतं पाणी देऊन चांगली वाढ हे आपल्याला बघायला मिळणार नाही. त्यासोबतच आपल्याला खताचा देखील वापर केलाच पाहिजे. प्रत्येक पाण्यामधून आपल्याला कोणत्या खताचा डोस दिला गेला पाहिजे. जे की जीवामृत असेल, स्लरी असेल, तुम्ही घरगुती स्लरी देखील तयार करत असाल किंवा स्लरी कशी तयार करायची हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा, जेणेकरून मी स्वतः लाईव्ह डेमो तुम्हाला स्लरीचा देखील डेमो तुम्हाला बनवून दाखवेल. जसं की आपल्या उसाला पण आपण सोडतोच, पण मात्र आपण व्हिडिओ नाही बनवत. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला A to Z स्लरी देखील तयार करून देऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण स्लरी वगैरे असेल तर आपल्याला पाण्यानं म्हणा किंवा ड्रीपची सोय असेल तर ड्रीपद्वारे देखील आपण चांगल्या प्रकारे पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे, कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त पाणी हे लागत असतात. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, आपल्याला खतांचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपला ऊस हा 1 ते 1.5 महिन्याचा असेल, 2 महिन्याचा असेल किंवा 3 महिन्याचा असेल, तर अशा वेळेस आपण या विद्रव्य खतांचा वापर पाण्याद्वारे किंवा ठिबकद्वारे करू शकता. जर कधी पाण्यानं जर तुम्ही खत सोडणार असाल तर एकरी प्रमाण हे 5 किलोपासून 10 किलोपर्यंत तुम्ही वापर करू शकता. त्यासोबतच जर कधी ड्रिपद्वारे जर कधी वापर करता असाल तर एकरी 5 किलो आपल्याला या खतांचा वापर करायचा आहे. ते नेमकी खत कोणते, तर त्यामध्ये आपल्याला 12X वापर करू शकता, जेणेकरून अधिक फुटवा हे आपल्याला बघायला मिळू शकतो. किंवा 19 या विद्रव्य खताचा देखील आपण एकरी 5 किलो ते 10 किलोपर्यंत वापर करू शकता. किंवा 1448. शेतकरी मित्रांनो, 1448 हा ग्रेड थोडासा महागडा येतो, आणि पण याचे रिझल्ट ही देखील उत्तम क्वालिटीचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. जेणेकरून जबरदस्त फुटवा आपल्या प्लॉटमध्ये नक्कीच बघायला मिळू शकतो. कारण की जेवढा आपल्या प्लॉटमध्ये फुटवा वाढणार तेवढा आपल्या पिकामध्ये ॲव्हरेज देखील आपल्याला बघायला मिळू शकतं. किंवा या व्यतिरिक्त आपण 20 या विद्रव्य खताचा देखील आपण डोस देऊ शकता. शेतकरी मित्रांनो, यांचा जर काही आपण पाण्याद्वारे म्हणा किंवा ड्रिपद्वारे म्हणा याचा वापर केला तर जबरदस्त आपल्याला आलटून पलटून फक्त आपल्याला दर महिन्याला हे खतांचा डोस द्यायचा आहे. किंवा 15 दिवसाला तुम्ही करू शकाल असाल तर 15 दिवसाला जरी डोस केला तर उत्तम क्वालिटीचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल.
आणि शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हटलं तर आपल्या पिकाची कोणताही पीक असो, सर्वप्रथम पाया मजबूत असेल तर आपली पुढे चालून त्याचं बिडिंग देखील चांगल्या प्रकारे बनत असते. त्याच पद्धतीनं जर कधी आपल्या ऊस पिकाची मुळी जर कधी चांगल्या प्रकारे सशक्त आणि जोमदार असेल तरच आपल्या पिकाला जे काही आपण खतं देत असतो ते अपटॅक करण्याचं काम हे चांगल्या प्रकारे होत असतं. तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी महिन्यातून एक वेळेस जे काही पॉवर टिलर असेल ते आणू शकतात किंवा आवत आणू शकतात, जेणेकरून काय होईल, आपल्या पिकाचे चांगल्या पांढरी मुळी देखील चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल. किंवा आपण ह्युमिक ॲसिडचा देखील वापर करू शकता. ह्युमिक ॲसिड महिन्यातून एक वेळ जर कधी आपण ऊस पिकामध्ये वापर केला तर आपल्या ऊस पिकाची मुळी ही दुप्पट वाढू शकते. यातूनच आपल्याला जबरदस्त रिझल्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. बाकी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील जर कधी ऊस पिकामध्ये 100+ जर उत्पादन घ्यायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, जेणेकरून काय होईल, शेती संबंधित अशी नवीन व्हिडिओ जे काही अपलोड होतील ते सर्वप्रथम नोटिफिकेशन मात्र तुम्हालाच मिळेल. चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.